उन्हाळा सुरू व्हायला अजून बराच कालावधी बाकी आहे. मात्र मराठवाड्यामध्ये आत्तापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागते. मराठवाड्यामधील अनेक शहरांमध्ये 10-10 दिवसांनी पाणी येतं आणि त्यामुळे येणारा उन्हाळा मराठवाड्यासाठी भीषण असणार आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा वीकेंड स्पॉटलाइट स्पेशल रिपोर्ट. मराठवाड्यात आतापासूनच दुष्काळाच्या झळा. अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांची वणवण. आत्ताच अशी स्थिती उन्हाळ्यात काय होणार? उन्हाळा अजून सुरू झालेला नाही, मात्र मराठवाड्यात आतापासूनच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आवाजून उभा राहिलाय. त्यामुळे घोटभर पाण्यासाठी नागरिकांना आत्तापासूनच वणवण करावी लागते. छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 दिवसाआड पाणी येते. कन्नडमध्ये 6 दिवसाआड पाणी येते. सोयगावमध्येही 7 दिवसानंतर पाणी येतं. परभणीत 3 ते 4 दिवसांआड पाणी येते. गंगाखेडमध्ये 7 दिवसांनी पाणी सोडलं जाते. जालना शहरात 7 दिवसातून एकदा पाणी येतं. भोकरदनला 10, बदनापुरात 25 दिवसांनी पाणी येतं. अंबडला 10, जाफराबादला 15 दिवसांनी एकदा पाणी सोडलं जाते. बीडमध्ये 15, केजमध्ये 15 दिवसातून पाणी येतं. मुखेडला 4, माहूरला 4 दिवसाआड पाणी येते. लातूरमध्ये 4, अहमदपूरला 8 दिवसांनी एकदा पाणी सोडलं जाते. तर रेणापूरला 10 आणि औसामध्ये 8 दिवसातून एकदा पाणी येते. मराठवाड्यात आत्ताच भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचं संकट आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे पाण्याचं नियोजन आत्तापासून करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्याचा जो नाश होतो त्याचा परिणाम सिंचनावरच होतो पुन्हा. आणि सिंचनावर पाणी मग धरणातून किती कालावधी जो कालवा कमीत 25 दिवस चालाने सिंचन होऊ शकतं, तो 40-40 दिवस 50 दिवस चालवा लागतो. पाण्याचा अपव्यय होतो. धरणाच्या पाण्यावरही मग त्या ठिकाणी ताण येतो. येणाऱ्या उन्हाळ्यात मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. आताच उन्हाळा नसताना पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागते. तर उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष अटळ असणार आहे. मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न जर गंभीर झाला तर नक्कीच या मराठवाड्याची ओळख दुष्काळवाडा होती की काय, हाच प्रश्न आता सर्वसामान्यांना उपस्थित होतोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.